नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे MG फॅमिलीचे यशदीप हजारे सर. नमस्कार किरण. आणि तू आज बोलवलं मला तुझ्या चॅनलवरती. तुझे खूप सारे डाऊट्स होते CS बद्दल. आजचा जो टॉपिक हो आहे तो सर. महत्त्वाचा आहे CS चा. आणि येस. जे काही आहेत तुझे जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना व्यवस्थित पद्धतीने CS कसं कळावं, जे लोक स्पेशली FN मध्ये ट्रेडिंग करतात, ते ऑप्शन बायर असतील, ऑप्शन सेलर असतील, त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर जे लोक नवीन आहेत मार्केटमध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, यावरती आपण एक डिटेल्स मध्ये सेशन ठेवूया. आणि ते सेशन येस. व्यवस्थित पद्धतीने लोकांना समजन अशा सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये आपण करूया. येस. आणि तुमच्यापेक्षा व्यवस्थित कोण सांगणार, त्यामुळे थँक्यू सर, तुम्ही इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट केल्याबद्दल. आणि नक्कीच हे सेशन खूप इंटरेस्टिंग असेल आणि याचा भरपूर फायदा आपल्या ऑडियन्सला होईल नक्कीच. तर सर, मग CS बद्दल जाणून घेऊया. माझी स्क्रीन दिसते का? मी एक मिनिट स्क्रीन शेअर करतो. हो. येस सर, स्क्रीन दिसते तुमची. ओके, पहिले तर CS चा अर्थ समजून घ्या. CS म्हणजे काय की क्लोजिंग ऑप्शन सेशन. ओके, याच्या येस. अगोदर जर बघितलं तर म्हणजे मार्केट 9:15 ला ओपन होतं आणि याच्या अगोदर म्हणजे 3 ऑगस्टला ही सिस्टीम तयार झाली. या सिस्टीम इम्प्लांट झाली की ती मार्केटमध्ये आपल्याला लागू झाली. तर याच्या अगोदर करेक्ट. काय असेल, मार्केट 9 वाजता प्री ओपनिंग व्हायचं, 9:15 ला मार्केट ओपन व्हायचं आणि 3:30 ला मार्केटची क्लोजिंग व्हायची. तर याच्या अगोदर काय व्हायचं की 3:30 ला VF च्या आधारे म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस याच्या आधारे मार्केटची क्लोजिंग व्हायची. जी पण ऍव्हरेज प्राइस असायची त्याच्यावरती क्लोजिंग असायची. आणि जे लोक जुने ट्रेडर असतील किंवा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असेल, 3:30 ला मार्केट क्लोज झाल्यानंतर कधी कधी निफ्टीची जी क्लोजिंग आहे ना ती एक वेगळी असायची आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज प्राइस होऊन परत 10 ते 15 मिनिटांनी क्लोजिंग परत एक ऍव्हरेज प्राइस वरती चेंज व्हायची. ओके, म्हणजे हो. जे काही व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइसच्या नुसार 3:30 ला एक्झॅक्ट निफ्टीची जे काही क्लोजिंग झाली आहे ती परत ऍडजस्ट होऊन 3:35 3:40 ला एक ऍव्हरेज क्लोजिंग आपल्याला बघायला मिळायची. आता सिस्टीम काही नवीन आहे का CS ची म्हणजे क्लोजिंग ऑप्शन सेशनची? तर नाही. ही सिस्टम अदर कंट्रीमध्ये देखील वापरली जाते आणि खूप वर्षापासून देखील वापरली जाते. इंडियामध्ये देखील ही सिस्टीम 2022 असो 2023 असो यावेळेस या सिस्टीम बद्दल बोलणं झालं होतं, परंतु ती वापरण्यात नव्हती आली. परंतु आता 3 ऑगस्ट 2026 रोजी ही सिस्टीम वापरण्यात आली, ज्याला आपण CS बोलतो. ओके, क्लोजिंग ऑप्शन सेशन. आता याच्यामुळे काय झालं की खूप लोकांचं कन्फ्युजन झालं, इन्क्लुडिंग मी. मला देखील सुरुवातीला काही दिवस होतो ना त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आणि ही मोस्टली जर बघितलं तर एक्सपायरी दिवशी काय असते, इंडेक्सची एक्सपायरी असते, वीकली एक्सपायरी असते, निफ्टीची असो सेन्सेक्सची असो. या एक्सपायरीच्या दिवशी ना मार्केटमध्ये 3:15 3:20 नंतर एक भयानक मोमेंटम यायचा, जो मोमेंटम प्रिडिक्ट करणं थोडक्यात पॉसिबल नव्हतं. आणि त्याच्यामुळे ओके. कन्फ्युजन जास्त झालं आणि त्या कन्फ्युजनमुळे लोकांच्या मनामध्ये डाऊट क्वेश्चन निर्माण झाले. आता एकदम हो. सुरळीत पद्धतीने शिकून घेऊया की ऑप्शन बायर जर तुम्ही असाल तर कोणकोणत्या गोष्टींकडे तुमचं लक्ष पाहिजे. जर ऑप्शन सेलर जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल तर त्यावेळेस कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काय रूल्स असायला पाहिजे की जिकडे आपण मार्केटमध्ये काम करतोय तर ते कोणकोणते रूल्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण हो. थोड्याशा समजून घेऊ स्क्रीनवरती. ओके, CAS क्लोजिंग ऑप्शन सेशन आपण 3 मध्ये डिवाइड करूया. पहिला जो आहे ऑप्शन बायर. आता काय होतं, ऑप्शन बाईंग करताना व्यक्तीचं कॅपिटल हे कमी असतं आणि एक मुवमेंट कसा पकडता येईल हे त्यामध्ये आपल्याला बघायचं असतं की बाबा एक मोमेंटम आपल्याला प्राइस ऍक्शन बनली, ती प्राइस ऍक्शन आपल्याला कशी पकडता येईल आणि त्याच्यामध्ये प्रीमियम कसे वाढतील ओके. हे मुख्यतः उद्देश असतो. जेवढा तुमचा प्रीमियम फास्ट वाढेल तेव्हा तुमचा जो पोझिशन आहे ती चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह मध्ये जाते. आता राईट. प्रॉब्लेम काय होतोय की CS आल्यापासून प्रीमियम, ओके, त्याचबरोबर स्ट्राईक प्राइस मधला जो काही प्रीमियम असतो तो, फ्युचरचा चार्ट आणि इंडेक्सचा चार्ट, ह्या 3 गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात.
प्रीमियम कशाच्या आधारावरती बनलेले असतात? इंडिया विक्स याच्या आधारावरती बनलेले असतात. ओके, प्रीमियम मध्ये हे जर बघितलं तर असतो एक टाइम डिके आणि एक असते इंट्रान्सिक व्हॅल्यू. ह्या दोन गोष्टींनी मिळून प्रीमियम तयार झालेला असतो. हे काही त्याच्यामध्ये आपण काही टेक्निकल मध्ये इतकं जाणार नाही, परंतु इतकं समजून घ्या की प्रीमियम जो असतो त्याच्यामध्ये एक असते टाइम व्हॅल्यू, एक असते इंट्रान्सिक व्हॅल्यू. ओके, ज्यावेळेस आपण बाईंग करतो त्यावेळेस आपल्याला प्रीमियमची व्हॅल्यू वाढल्यानंतर आपल्याला ती पोझिशन प्लस मध्ये किंवा ती पोझिशन आपल्या फेवर मध्ये जाणार असते. परंतु जेव्हा झालं त्यावेळेस बघितलं तर प्रीमियम मध्ये आपल्याला सर्टनली म्हणजे प्रीमियम हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करताना दिसत होते. म्हणजे जर स्पॉट चार्टचा जर आपण विचार केला, स्पॉट चार्ट जर वाढतोय आणि इंडिया विक्स जर स्टेबल, तर मग प्रीमियम वाढायला पाहिजे, पण ते प्रीमियम वाढताना दिसले नाही. रिसेंटली दिवसांमध्ये ते प्रीमियम वाढताना दिसले नाही. त्याच्यामुळे काय आहे, एखाद्या व्यक्तीने एखादी पोझिशन घेतलीये, एखाद्या स्ट्राईक प्राइसची पोझिशन घेतलीये, मार्केट स्पॉट वरती जाते. ओके, परंतु प्रीमियम जर वाढत नसेल तर इकडे सगळ्यात मोठं कन्फ्युजन पहिले तयार होतं. कारण की मुवमेंट आलाय परंतु प्रीमियम वाढले नाही, याचा अर्थ काय ती व्हॅल्यू वाढलेली नाही. आणि व्हॅल्यू वाढत नसेल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर असेल तर तिकडे कुठे ना कुठे एक पॅनिक क्रिएट होतो. ओके, तर हे झालं ऑप्शन बायरच्या बाबतीत. तर आपण समजून घेऊ ऑप्शन बायर अशा पद्धतीने त्याला प्रॉब्लेम येत होता. मोस्टली काय होत होतं की 3:15च्या नंतर 3:20 यानंतर मार्केट 10 मिनिटासाठी बंद होतं, म्हणजे स्पॉट चार्ट. म्हणजे स्पॉट चार्ट आपल्याला हालताना दिसत नाही, परंतु प्रीमियम हे हालताना दिसतात. मग आता 3:15 3:20 जर कोणी पोझिशन कॅरी करत असेल तर मग त्या पोझिशन वरती आपल्याला जर स्पॉट चार्ट हालताना दिसत नाहीये तर आपण त्याच्यावरती जजमेंट कोणत्या बेसिस वरती करायचं, हा एक क्वेश्चन निर्माण झाला. आणि 3:15च्या नंतर 3:20च्या नंतर मार्केट आपल्या हातामध्ये राहिलेलं नाही. आपल्या हातामध्ये प्रिडिक्शन करणं किंवा अनालिसिस करणं आपल्या हातामध्ये राहिलेलं नाही. म्हणजे ती डोळ्यावरती पट्टी बांधून आपल्याला निशाणा लावायचा आहे, अशा पद्धतीची काहीशी तरी गोष्ट झाली. आणि ही गोष्ट की बाबा हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने होते आणि ही गोष्ट पटकन पकडण्यासारखी नाही. तर हा एक प्रॉब्लेम होत होता. आता याच्यावरती सोल्युशन जर विचाराल तर 9:15 ओके, पहिले 3 ते 4 ट्रेडिंग सेशन जर बघितले 3 ऑगस्टच्या नंतर तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अनविज्युअल मोमेंटम बघायला मिळाले, परंतु त्याच्यानंतर थोडंसं स्टेबल झालं मार्केट. आणि 9:15 ते 3 ही आवर्जून मी याच्यावरती थोडंसं रिसर्च केलं होतं की 9:15 ते 3 या ड्युरेशन मध्ये मार्केट थोडंसं व्यवस्थित पद्धतीने चालायला लागत होतं, जे की पूर्वीच्या पद्धतीने चालत होतं. म्हणजे 3 ऑगस्टच्या पद्धतीने प्राइस मोमेंटम, प्रीमियम मोमेंटम ते थोडंसं चालत होतं. म्हणजे चार्ट जर वाढला तर मग तिकडे आपल्याला प्रीमियम मध्ये देखील मोमेंटम वाढताना दिसत होतं. तर याच्यावरती सोल्युशन काय आहे? सोल्युशन म्हणण्यापेक्षा की आपल्याला काय गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे की आपलं जे ड्युरेशन असायला पाहिजे कामाचं 9:15 ते 3 या ड्युरेशन मध्येच काम करण्याचा मोस्टली ट्राय करायला पाहिजे. कारण की यावेळेस स्पॉट चार्ट चालू असतो, आपल्याला प्राइस ऍक्शन व्यवस्थित समजून घेता येऊ शकते आणि त्याचबरोबर जो काही इफेक्ट आहे सीएसचा तो इफेक्ट मोस्टली 3 वाजल्याच्या नंतर बघायला मिळतो आणि तो इफेक्ट काय होऊ शकतो ह्याची कुठली कल्पना आपल्याला मिळत नाही सध्या तरी. आणि त्याच्यामुळे आपलं जर मार्केटमधलं जे काम आहे आपण 3 वाजेपर्यंत जर आटपलं तर मग ती जी सीएसचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यातनं आपण थोडंसं बाहेर पडू शकतो. ओके, तर हे याचं ऑप्शन बायर साठी प्रॉब्लेम काय आहे? ओके, ऑप्शन बायरचा तर प्रॉब्लेम पण आपण बघितला, त्याच्यावरती सोल्युशन पण बघितलं. ओके, काही ऑप्शन बाईंग करतात, छोट्या कॅपिटलवरती मार्केटमध्ये काम करतात, तर त्या लोकांसाठी हे थोडंसं व्यवस्थित पद्धतीने त्यांना हे समजून येईल. ओके, आता सेकंड जर बघितलं तर ऑप्शन सेलरचं तुमच्या याच्यावरती काही क्वेश्चन आहे का ऑप्शन बाईंग वरती? सर आय थिंक नसेल पाहिजे कारण सगळंच कव्हर केलं मी त्याच्यामध्ये. हो, तुम्ही सर्वच कव्हर केलेलं आहे. आणि जरी आपल्या ऑडियन्सला काही क्वेश्चन असेल तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगावे आणि कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा आपण आपल्या ऑडियन्सला रिप्लाय नक्कीच देऊ. हो हो, मग आता एक झाला ऑप्शन बायरच्या नजरेने आपण सीएस चा विचार केला. दुसरी गोष्ट ऑप्शन सेलर. आता
जो रिटेल ट्रेडर असतो ना, मोस्टली ऑप्शन सेलिंग कमी करतो, आणि जे लोक हा. पण रिटेल ट्रेडर आहेत ते ऑप्शन सेलिंग करतात, त्यांचं कॅपिटल हे लिमिटेड असतं. म्हणजे ऑप्शन सेलिंग साठी मोठं कॅपिटल लागतं, परंतु कॅपिटल हे लिमिटेड असतं. त्या लिमिटेड कॅपिटल मध्ये ऑप्शन सेलर, तुम्हाला माहिती असेल तर, ऑप्शन सेलिंग मध्ये खूप शिस्तबद्ध पद्धतीने काम करावं लागतं, बिकॉज त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हाय असतो आणि रिवॉर्ड फॅक्टर हा कमी असतो. आणि हो. त्याच्यासाठी जितकं तुम्ही टाइम ड्युरेशन तुम्ही मार्केटमध्ये, म्हणजे टाइम डिके साठी तर मोस्टली आपल्याला टाइम घालवावा लागतो मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये टाइम घालवण्यासाठी वेळ लागतो. ऑप्शन सेलरला त्याची पोझिशन ग्रीन मध्ये येण्यासाठी वेळ लागतो. ओके, आता बरोबर. त्याला काय प्रॉब्लेम, ऑप्शन सेलरला जर बघितलं तर काय प्रॉब्लेम आहेत, तर मार्केटमध्ये 3:30च्या आधी समजा आपण एखादा ऑप्शनचा जो प्रीमियम आहे तो 100ला जर आपण सेल केलाय, ओके, सेल करणं काय, त्या गोष्टी मी इकडे, छोट्या गोष्टी इकडे, म्हणजे बेसिक गोष्ट नाही सांगणार आहे. सेल करणं म्हणजे जो प्रीमियम हा आपल्याला कमी 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 होत जाईल, तेव्हा आपलं काय आहे, पोझिशन ही ग्रीन ग्रीन मध्ये होत जाईल. ओके, मग बरोबर. आपण जर 15ला जर ऑप्शन सेल केला एखाद्या स्ट्राईक प्राइसचा 100 फॉर एक्झाम्पल साठी, आणि मग तो काय व्हायचा की तासाभराने तो 80 येणार, त्याच्या तासाभराने तो 70 येणार, जर मार्केट साईडवेज किंवा आपल्या फेवर मध्ये गेलं तर. ओके, तर त्याच्यानंतर करत करत 3:30ला तो प्रीमियम काय होणार, 0 होणार. शून्य मग होऊन जो जाणार. आपण सेल केलाय 100ला, तो 3:30ला एक्सपायरी असेल तर 0 होणार. एक्सपायरीच्या ऑर्डर डेला त्याची काय आहे ती व्हॅल्यू पडत राहणार, बिकॉज ऑप्शन सेलिंग मध्ये टाइम डिके असतो, डेटा डिके असतो, तर त्याच्या टाइम नुसार पडत राहतो. परंतु जेव्हा, आणि हे हे ऑप्शन सेलरचं काम करण्याचं उद्दिष्ट हे असतं की थिटा डिके कसा घेता येईल आणि व्हॅल्यू कशी ड्रॉप होते, हे उद्दिष्ट असतं. सीएस आल्यानंतर काय झालं, सीएस मध्ये हा जो प्रीमियमचा जो चार्ट आहे हा असा हळू खाली जायला पाहिजे, तर तो प्रीमियमचा चार्ट याच्या जर विचार केला तर असा राहायला लागला. म्हणजे मार्केटमध्ये एक जरी झाला तरी तो प्रीमियम त्याच लेवलच्या असतो, म्हणजे 95, 105 अशाच लेवलच्या असतात. पुढे गेला मिड सेशन आला तरी प्रीमियम जर साईडवेज राहिलं तरी त्याच्यामध्ये प्रीमियम डिके, मोस्टली सांगायचं काय आहे की सीएस मध्ये प्रीमियम डिके होताना दिसत नव्हता. आणि प्रीमियम डिके कधी व्हायचं, 3:15 3:20 झालेला, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. 250चा प्रीमियम हा ड्रॉप होऊन शेवटच्या 3 ते 5 मिनिटांमध्ये 0 झालेला आहे. मग आता हाच जो की टेक्निकली दृष्ट्या जर बघितलं तर अशा पद्धतीने त्याचा ग्राफ असायला पाहिजे होता, तो ग्राफ सडनली बघायला मिळाला, डायरेक्ट वर्टिकल लाईन, वर्टिकल लाईन मध्ये. त्याच्यामुळे जे पेशन्स असतात ते पेशन्स कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये येतात. त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर काय होतो की हा जर 200चा प्रीमियम आहे, किंवा आपण आता 100चं उदाहरण घेतलं, हा 100चं उदाहरण जर आपल्या फेवर मध्ये नाही गेला आणि अशा पद्धतीने प्रीमियम जर पडत असतील शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये, तर त्याच्या उलट जर हा फेवर मध्ये नाही गेला तर त्याच्या उलट तो प्रीमियम आपल्याला वरती जाताना पण दिसू शकतो. मग जो प्रीमियम आपण 100 रुपीजला सेल केलेला आहे तो प्रीमियम जर 250-300 जर झाला तर तितक्या पॉइंटचा मोठा ह्यूज आपल्या अगेन्स्ट मध्ये ती आपल्या अगेन्स्ट मध्ये ती पोझिशन जाते. त्याच्यामुळे इतकी रिस्क ऑप्शन सेलर हे सहन करू शकत नाही. त्याच्यासाठी मोठा प्रॉब्लेम ऑप्शन सेलर साठी येत होता. आता याच्या मागे जर बघितलं तर प्रॉब्लेम कुठे येत होता, फ्युचरचा चार्ट, स्पॉट चार्ट आणि प्रीमियमचा चार्ट. बेसिकली हे एफएनओ मध्ये काम करतो तो हे 3 चार्टला ट्रॅक करत असतो. आता काय असतं की फ्युचरचा चार्ट हा टेक्निकल दृष्ट्या स्पॉट चार्टच्या 50 ते 60 पॉईंट, म्हणजे निफ्टीचा जर विचार केला तर वरती असतो, परंतु एक एक दिवस फ्युचरचा चार्ट देखील स्पॉट चार्टच्या खाली आलेला होता. म्हणजे हे मिसमॅच नाही व्हायला पाहिजे, ते मिसमॅच आपल्याला बघायला मिळालं, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट, प्रीमियमच्या चार्ट मध्ये इंट्रान्सिक व्हॅल्यू असते, ती एक्सपायरीला खूप कमी झालेली असते इंट्रान्सिक व्हॅल्यू. आणि इंट्रान्सिक व्हॅल्यू जिथे 30-35 असायला पाहिजे, कधी कधी ती व्हॅल्यू एखाद्या एक्सपायरीला, स्पेशली सेन्सेक्स एक्सपायरीला शेवटचे 10 मिनिटं राहिले तरी ती व्हॅल्यू 300-350 पॉईंट पर्यंत आपल्याला बघायला मिळत होती इंट्रान्सिक व्हॅल्यू. एक कन्फ्युजन होतं. आता हे का, कसं, काय, याच्या आपल्याला डीप मध्ये जायचं नाही, परंतु ओव्हरऑल सांगायचंय काय, ऑप्शन सेलिंग करताना हे चॅलेंजेस बघायला मिळत होते.
आणि ऍज अ ऑप्शन सेलर मी ऑप्शन सेलिंग ऍज मोस्ट ऑफ द टाइम मार्केटमध्ये करत असतो. 3 ऑगस्टची एक्सपायरी आणि त्याच्यानंतरची साधारण 5 ऑगस्टची जे काही एक्सपायरी होत्या, साधारण 4 आणि 6ची एक्सपायरी होती. त्या हो दोन्ही जी पोझिशन माझी ग्रीन मध्ये होते 3:15 आसपास दोन्ही इंडेक्स मध्ये, त्या पोझिशन हो. सडनली मध्ये गेलेल्या आहेत. ओके. आणि त्या बापरे. रेडमध्ये याचं कारण मला त्या दिवशी समजलं नव्हतं, बिकॉज ते नवीन होत्या गोष्टी. नवीन आणि होत्या गोष्टी त्या दिवशी. तिथे आपल्याला आपला व्ह्यू रॉंग होण्यापेक्षा की सीएस ने काम केलं आपण असं म्हणू शकतो. ओके. कारण की जी पोझिशनचं रिस्क मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने बघूनही त्या पोझिशन प्रॉब्लेम कुठं होतो की जर 3:15 3:20च्या आसपास जर मार्केट ओपन असेल आणि त्यावेळेस आपल्याला जर स्पॉट चार्ट दिसत असेल तर आपल्या अगेन्स्ट जाणारी पोझिशन आपण तिकडे कट करू शकतो. परंतु स्पॉट चार्ट बंद झाल्यामुळे प्रीमियम कुठे जातोय हे फक्त बघायला मिळतं, परंतु स्पॉट कुठे बंद होऊ शकतो याची कुठली कल्पना तिथे नव्हती. त्याच्यामुळे त्या 2 पोझिशन आपल्याला ट्रेड मध्ये काढावे लागले. ओके. ह्या काही गोष्टी आहेत त्या ऑप्शन सेलरला खूप त्रासदायक होत्या. परंतु आता बघितलं की जर मार्केटमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर 9:15 आणि 3 वाजेपर्यंत हे एक ड्युरेशन आहे जिकडे मार्केट थोडस बिहेवियर आहे त्याचं ते नॉर्मल पद्धतीने. अजूनही 3:15च्या नंतर स्पेशली जर इंडेक्सची एक्सपायरी असेल कुठल्या इंडेक्सची असेल तर त्या इंडेक्सच्या एक्सपायरी मध्ये मार्केटमध्ये असे वेगळ्या प्रकारचे मोमेंटम येतात की ते मोमेंटम समजून घेणं किंवा त्या मोमेंटम वरती काम करणं हे खरोखर थोडस आपल्याला अवघड जातं. आता ज्या लोकांनी हे बनवलंय त्यांना स्वतःला क्वेश्चन पडायला पाहिजे की आपण केलंय ते पद्धतीने केलंय. कारण की जे काम करतात ते लोकांना कसं सोयीस्कर पद्धतीने व्यवस्थित त्याच्यातनं काम करता येईल अशा पद्धतीने करायला पाहिजे आणि लोकांना त्याचा इफेक्ट वेगळ्या पद्धतीने बघायला मिळाला. तर आता जर बघितलं या 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या काळामध्ये म्हणजे 3 ऑगस्ट पासून आज बघितलं तर 15 दिवस झाले. रिटेल ट्रेडर हे खूप कमी झालेले आहेत मार्केटमधले आणि कमी झालेत. पण खूप कमी झालेला आहे. तुम्ही जर मार्केटचा डेटा जर अनालिसिस करत असाल तर त्याच्यामध्ये बघायला मिळते की रिटेल ट्रेडर थोडासा नाराज आहे त्या बाबतीत. ओके. रिटेल ट्रेडरच्या इथलं काही हातात नसतं, परंतु काही गोष्टी आहेत की त्यांनी ते सुधारायला पाहिजे. रिटेल ट्रेडर नाही बोलत आहे, ज्यांनी सीएस काढले त्यांनी ते सुधारायला पाहिजे. त्यातनं लोकांना कसं पद्धतीने काम करता येईल याचा विचार करायला पाहिजे. ओके. आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नवीन लोक जास्त म्हणजे बिगिनर लोक जे आता नवीन मार्केटमध्ये असेल तर थोडा दिवस वाट बघा सगळ्या गोष्टी नॉर्मल होण्याची. त्याच्या आधी तुम्ही एज्युकेशन लर्निंग करणं खूप गरजेचं आहे. विदाऊट लर्निंग विदाऊट एज्युकेशन जर तुम्ही मार्केटमध्ये येत असाल तर हे खूप रिस्की सेक्टर आहे आणि अशा रिस्की सेक्टरमध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. येस, नक्कीच सर. आणि तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला आता सध्या सीएस बद्दल समजवलेलं आहे आणि नक्कीच आपल्या ऑडियन्सला जर याच्या रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन ऑडियन्सनी विचारू शकता आणि आम्ही नक्कीच त्या कमेंट्सवर रिप्लाय देऊ. तर थँक्यू सर. तुमचा पण जास्त टाइम नाही घेणार. आज संडे एन्जॉय करा आणि तुम्ही संडेला पण आम्हाला टाइम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अरे काय होतं की ऑडियन्सला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं ना तर छान पद्धतीने लोक त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न करतात. ओके. काही गोष्टी चुकतात ते काही गोष्टी बरोबर होतात हे थोडंसं स्वतः अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ओके. आणि नेक्स्ट काही तुमचा काय टॉपिक असेल ना तर मला आवर्जून कॉन्टॅक्ट करा. मी नक्की तुमच्या पॉइंटेड चर्चा फॅमिलीसाठी नक्की वेळ. ओके. थँक्यू सर. आणि पॉइंटेड चर्चा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. जे आपण काही ग्लोबल न्यूज आहेत, इंडियन न्यूज आहेत, ओके, जिओ पॉलिटिकल न्यूज आहेत, आयपीओ रिलेटेड न्यूज आहेत, सर खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करत असतात. ज्या मित्रांनी सबस्क्राईब नसेल केलं आवर्जून सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्यांना खरोखर मार्केटमध्ये नॉलेज घ्यायचे त्यांच्यासोबत शेअर करा. ओके. सबस्क्राईब नक्की करा. एन्जॉय करा तुमचा संडे नक्की आणि भेटूया परत असाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. थँक्यू सर.